नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तास व रोखोक या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. सीबीएसई बोर्डानं 10वीच्या परीक्षा रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. कारण अर्थातच कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि तिचा चिंतावणारा असा वेग. 10वीच्या विद्यार्थ्यांच्या इंटरनल असेसमेंटवरून त्यांच्या उत्तीर्णतेचे निकष ठरवले जाणार आहेत. यानंतर चर्चा सुरू झाली आहे ती आता राज्य सरकार आपल्या विद्यार्थ्यांसाठी एसएससीच्या विद्यार्थ्यांसाठी काय निर्णय घेणार याबाबत. शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे सीबीएसईच्या निर्णयाचा अभ्यास करून पुढील निर्णय घेतला जाईल. एकीकडे राज्यातील कोरोना रुग्णवाढीचा वेग पाहता विद्यार्थ्यांच्या आरोग्याची चिंता आहेच, पण खरोखरच सीबीएसई प्रमाणे राज्यात असा निर्णय घेणं शक्य आहे का? एसएससी बोर्डाची विद्यार्थी संख्या, ग्रामीण भागातली परिस्थिती या सगळ्याच बाबींचा विचार राज्याला करावा लागणार आहे. तर दुसरीकडे 10वी सारख्या महत्त्वाच्या वर्षाचं वर्ग हे यंदा बहुतांश ऑनलाईनच झालंय. मग ऑनलाईन परीक्षा का नकोत असाही मतप्रवाह आहे. ही मागणी तरी पूर्ण करणं राज्य सरकारला शक्य आहे का? नेमक्या अडचणी काय आहेत? वस्तुस्थिती नेमकी राज्यातली काय आहे? अशा विविध प्रश्नांवर चर्चा करूया आजच्या रोखोकमध्ये. एसएससी परीक्षेचं काय होणार? या चर्चेत माझ्याबरोबर सहभागी होत आहेत भाऊसाहेब चासकर शिक्षण तज्ज्ञ, डॉक्टर अल देशमुख शिक्षण तज्ज्ञ आणि पालक शंतनू काळे. या तिघांचंही आपण स्वागत करूया रोखोक या कार्यक्रमामध्ये. सर्वप्रथम शंतनू काळे, खरंच राज्यातल्या 10वीच्या परीक्षा रद्द करायला हव्यात का? तुमचं मत काय? खरं सांगायचं तर एका शब्दात जर बोललं तर आत्ता जी काय कोविडची सेकंड वेव्ह आली असं सगळे म्हणतात आणि ती आहेच, पण ती सेकंड वेव्ह आहे का काय हे या डिटेलमध्ये न जाता इतक्या मोठ्या बल्क लेवलवर जर 10वीची परीक्षा आत्ता घेतली तर याच्यातून काहीतरी वेगळंच भीषण परिस्थिती निर्माण होईल. म्हणून मला तर एका वाक्यात उत्तर द्यावं असं वाटतं की या मोमेंटला तर 10वीची परीक्षा किंवा 12वीची परीक्षा तर घेण्याचा विचार पण करू नये. मग दुसरे कोणते पर्याय तुम्हाला सुचवायचे आहेत का? असं मॅडम, जेव्हा पहिल्यांदी कोविड भारतात आला आणि आपल्या राज्यात आला तेव्हा आपल्याला आणि सगळ्या जगाला आपल्याबरोबर कोविडच्या बद्दल नीटची काही नीट माहीत नव्हती. आणि त्यामुळे जेव्हा हा पॅन्डेमिक आपल्या इथे पसरायला लागला तेव्हा सर्व युनिव्हर्सिटींनी, सर्व कॅम्पसनी, सर्व कॉलेजेसनी आणि शाळांनी आपापले कॅम्पस बंद केले. आणि तोच एक त्यांच्या पुढे टेम्पररी मार्ग होता. आणि युजीसीनी त्या काळात जर तुम्ही रेग्युलेशन्स बघितले, हे मी हायर एज्युकेशन बद्दल बोलतोय, तसंच शालेय शिक्षणाबद्दलही झालं की कॅम्पस बंद केले गेले आणि त्याला एक पर्याय म्हणून ऑनलाईन एज्युकेशन सुरू केलं गेलं. जे जी आपल्याकडे जी इंटरनेट व्यवस्था होती, इन्फ्रास्ट्रक्चर होतं, त्याच्यात ते कसं बसं चाललं गेलं. पण ह्याच्यानंतर जेव्हा ही सेकंड वेव्ह आली तेव्हा आता आपल्याला याच्या पुढे पर्यायच नाहीये. आणि मला असं वाटतं की ह्याच्यातून सोल्युशन काय काढता येईल. तर एक सोल्युशन प्रॅक्टिकली मला असं वाटतं की छोट्या छोट्या ग्रुपमध्ये 10वीची परीक्षा घेऊन फ्लेक्सिबिलिटी वाढवणं, फक्त फ्लेक्सिबिलिटीनी एक्झाम घेणं. मग ती फ्लेक्सिबिलिटी स्टुडंटच्या नंबरमध्ये असेल, ती फ्लेक्सिबिलिटी एखाद्या विभागाची असेल, ती फ्लेक्सिबिलिटी एखाद्या वेळी इंटरनल मार्क्स आणि एक्सटर्नल मार्क्सची असेल, किंवा ती फ्लेक्सिबिलिटी कदाचित एखाद्या रिजनची असेल. पण फक्त फ्लेक्सिबिलिटी किंवा जो एक वाचता येतो उपाय, पण तो मला माहित नाही कसा वापरला जाईल, तो म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि प्रॉक्टरशिप असं एकत्र करून ऑनलाईन एक्झाम घेणं. पण त्याला त्याचे स्वतःचे ओरिजिनल चॅलेंजेस आहेत. या मोमेंटला कोणाकडेही, इन्क्लुडिंग राज्य सरकारकडे आणि फॉर दॅट मॅटर तुमच्याकडे, माझ्याकडे किंवा कोणाकडेही इझी सोल्युशन्स नाही आहेत. नक्की आपण विचारूया नेमकं काय करता येईल राज्याच्या परिस्थितीमध्ये. डॉक्टर अल देशमुख आपल्या बरोबर आहेत. डॉक्टर अल देशमुख, खरंच परीक्षा रद्द करता येतील का एसएससीच्या, आणि तेही सीबीएसईच्या धर्तीवर? काय नेमकी वस्तुस्थिती आहे? नाही, कसं आहे, सीबीएसईने केलं म्हणून आपण करायचं असा विचार कृपया करू नये. शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आपल्याला नेमकं काय करता येईल ह्याच्यावर विचार करावा. आत्ताच पालकांनी सांगितलेलं आहे ती सिच्युएशन बरोबर आहे. पण जर आपण लसीकरण वेगात केलं
लसीकरण वेगात केलं, शिक्षकांना सर्व लसीकरण केलं, परीक्षा यंत्रणा घेणारी जी यंत्रणा आहे त्या संपूर्ण यंत्रणेचं लसीकरण झालं, तर आपल्याला आता ही परीक्षा उत्तम पद्धतीने घेता येईल. बर. आपण कालावधी वाढवलेलाच आहे. आपण जूनमध्ये ती घ्यायची म्हणतोय, तर ती जूनपर्यंत आपण वाट बघूयात. आणि आपण जर सकारात्मक राहिलो तर ही परिस्थिती कदाचित कमी होईल. कारण मध्यंतरी 6 महिने परिस्थिती कमी झाली होती पॅन्डेमिकची. त्यामुळे सगळेजण म्हणतायत की 15 एप्रिल नंतर ही परिस्थिती थोडी कमी होईल. त्यामुळे आपण सकारात्मक राहूया आणि ऑफलाईन ही परीक्षा कशी घेता येईल त्याचा विचार करू. कारण आपल्याकडं प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि कॉलेजेस याच्यामध्ये 10-10 विद्यार्थी जरी एका वर्गात बसवले ना तरी आपण ती परीक्षा घेऊ शकू. हे आव्हान आपण घ्यावं असं मला वाटतं. बरं, नक्कीच हे आव्हानच आहे. कारण एकीकडे कोरोना रुग्णसंख्या खूप वेगानं वाढते. विशेषतः राज्याचा विचार केला तर राज्यात सर्वाधिक रुग्ण आहेत देशाच्या बाबतीत, देशाशी तुलना केली तर. आणि त्यामुळेच सगळ्या पालकांना चिंता सतावतीये, ती म्हणजे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची. पण जिथे संपूर्ण वर्ष ऑनलाईनच अभ्यास झालेला आहे तिथे मग ही ऑफलाईन परीक्षा का, असा सवाल विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी उपस्थित केला होता. आणि आता तर सीबीएसईच्या 10वीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर एसएससीच्या विद्यार्थ्यांची सुद्धा ही अशी मानसिकता होऊ शकते की 10वीची परीक्षा आमची सुद्धा रद्द करा. तर खरोखरच तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगाल यात? नाही मॅडम, हा जो प्रश्न आहे ना तो हा चर्चेपुरता आहे. पण आज 90% पालकांची आणि 90% मुलांची मनापासून ही परीक्षा देण्याची तयारी आहे. हा निश्चित प्रसंग बाका आहे, याची सर्वांना जाणीव आहे. पण आपण सर्वजण जर अँटी कोविडचे नियम उत्तम पाळले, कारण बाकीच्या आता भाजी मंडईमध्ये, मार्केटमध्ये आपण सगळं बघतोय किती गर्दी आहे, तशी बेशिस्त आपण करणार नाही. नक्की. जर संपूर्ण महाराष्ट्राने ठरवलं, म्हणजे पोलीस डिपार्टमेंट, राज्यकर्ते, व्यापारी, शेतकरी, शिक्षक, पालक, ह्या सर्वांनी जर ठरवलं, समाजसेवक आहेत की बा आपल्याला हे आव्हान पेलायचं आणि ही परीक्षा घ्यायची, तर एक आपला महाराष्ट्र पॅटर्न तयार होईल. आणि महाराष्ट्र पॅटर्न तयार होऊन मुलांच्या मनामध्ये ही परीक्षा व्हावी अशी इच्छा आहे. नक्की. कारण परीक्षा घेतली नाही ना तर मुलांच्या मनावर एक वाईट परिणाम होणार आहे. यातनं नक्की त्याच्या मानसिकतेचा विचार करायला पाहिजे, त्याच्या दूरदर्शीपणाचा विचार करायला पाहिजे. खरंय. शहरी भागातल्या मुलांचं जसं म्हणणं होतं की ही परीक्षा ऑनलाईन व्हावी, तसं खरंच ग्रामीण भागातल्या मुलांचं म्हणणं आहे का हे आपण जाणून घेऊया. भाऊसाहेब जास्कर आपल्या बरोबर आहेत. भाऊसाहेब, ग्रामीण भागातली नेमकी परिस्थिती काय असते आणि विशेषतः यावेळी कोरोना काळात ती नेमकी कशी होती? खरं म्हणजे ज्या समाजामध्ये परीक्षा केंद्रीय दृष्टिकोन हा हाडामासामध्ये रुजलेला आहे, तिथे परीक्षांची चर्चा अशा वातावरणामध्ये आपण करतो आहोत याचं एक जाण भान आपल्या सगळ्यांनीच ठेवायची गरज आहे. आणि मुख्य म्हणजे आपल्या सगळ्यांचा जो दृष्टिकोन आहे तो मूल केंद्रीय असायला पाहिजे या सगळ्यामध्ये, असं मला पहिल्यांदाच एक नमूद करावंसं वाटतं. ग्रामीण भागामध्ये जेव्हा 1 वर्षाभरापूर्वी साधारण लॉकडाऊन म्हणजे टाळेबंदी सुरू झाली, तेव्हा ग्रामीण भागातल्या मुलांकडे मोबाईल, इंटरनेटचं कनेक्शन या सगळ्या गोष्टी किती होत्या त्याचे सर्वे झालेले आहेत. ऍक्टिव्ह टीचर्स फोरम, ज्याचा मी प्रतिनिधी आहे, त्या फोरमने एक सर्वेक्षण केलं होतं आणि त्याच्यातूनही एक वास्तव समोर आलं होतं. ही एक गोष्ट. ते वास्तव काय होतं तर जास्तीत जास्त 27% मुलांकडे सुरुवातीच्या काळामध्ये मोबाईल फोन आणि इंटरनेट होतं. म्हणजे त्यांचा अभ्यास जो आहे मुलांचा तो बुडलेला आहे, हे वास्तव आहे. आणि त्यानंतर जेव्हा परीक्षा घ्यायची अशी चर्चा सुरू झाली तेव्हा माझ्यासारख्या अनेक शिक्षकांचं, कार्यकर्त्यांचं मत असं होतं, अभ्यासकांचंही मत होतं की मुलांना वर्गात येऊ देत, ऑफलाईन बसू देत आणि मग आपण त्यांना शिकू आणि मग परीक्षा घेऊ. आता तशी संधी मिळाली का तर डिसेंबर महिन्यामध्ये वर्ग सुरू झाले आणि जानेवारी फेब्रुवारी कुठे येतो, नाही तर पुन्हा दुसरी लाट अत्यंत वेगानं उसळलेली आणि
प्रचंड काळजीची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता आपण जेव्हा परीक्षांचा विचार करतो तेव्हा 2-3 मुद्दे मला आपल्या समोर ठेवावेसे वाटतात. पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे मुलांच्या मानसिकतेचा. जेव्हा मुलं परीक्षा केंद्रावर जातील तेव्हा दहशत असेल, कोविडची दडपण असेल, यासाठी आपण मुलांचं समुपदेशन करायची गरज आहे परीक्षेला जेव्हा मुलं येतील तेव्हा. कारण मानसिक आरोग्य हा नेहमी दुर्लक्षित राहिलेला मुद्दा आहे आपल्या देशामध्ये आणि त्याचा आपण विचार करायला हवा, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे की परीक्षा घ्यायचीच 10वी आणि 12वीची, याच्याविषयी कोणाचं दुमत असण्याचं कारण नाहीये. दुमत असण्याचं कारण जेव्हा नाही असं मी म्हणतो तेव्हा 12वी नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा असतात. म्हणजे प्रवेश परीक्षा असतात, विद्यार्थ्यांना परदेशी शिकायला जायचं असतं आणि अलीकडं वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी जे प्रवेश घ्यायचे असतात त्याच्यासाठी परीक्षेमध्ये मिळालेले मार्क्स आहेत ना तेही महत्वाचे असतात. त्यामुळे मुलांच्या हातात मार्कशीट असायला पाहिजे, प्रमाणपत्र असायला पाहिजे, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. हे अमान्य करण्याचं काहीच कारण नाही, कारण शालेय जीवनामध्ये, शैक्षणिक आयुष्यामध्ये परीक्षा नावाच्या वास्तवाला वळसा घालून पुढे जाता येत नाही आपल्याला. ही एक गोष्ट. आता दुसरा मुद्दा, परीक्षा घ्यायच्या असतील तर सद्यस्थितीमध्ये कोणते पर्याय असू शकतात किंवा काय करायला हवं. तर राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री आणि महाराष्ट्र सरकारनं अत्यंत व्यवस्थित निर्णय मला असं वाटतं की घेतलेला, ज्याचं स्वागत करायला पाहिजे. पहिली ते 8वीला त्यांनी वर्गोन्नत करण्याचा निर्णय घेतलेला आहे, अंतर्गत मूल्यमापन जे आहे, आकारिक मूल्यमापन करताना. आता 9वी आणि 11वीला तसाच निर्णय घेतलेला आहे. 10वी आणि 12वीच्या परीक्षांवर, म्हणजे 10वी नंतर पॉलिटेक्निक असेल, ITI असेल, असे काही अभ्यासक्रम आहेत त्याच्यासाठी प्रवेश घ्यायचे असतात. मला असं वाटतं की आपण थांबायला हवं, परिस्थितीचा जसं आलं देशमुख सर म्हटले तसा अंदाज घ्यायला हवा आणि मग पुन्हा एकदा रिव्ह्यू घेऊन परीक्षांकडे जायला हवं. त्याच्या आधी काही पर्याय आपल्याला सुचतात का त्याचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा माझ्यासारख्याला असं वाटतं की ऑनलाईन परीक्षा हा काही पर्याय होऊ शकत नाही. माझ्यासारख्या अनेक शिक्षकांचा, कार्यकर्त्यांचा, अभ्यासकांचा, खास करून ज्यांचं भावविश्व, अनुभव विश्व वंचित मुलांच्या शैक्षणिक आयुष्याशी जोडलेलं आहे, या आमचा ऑनलाईन परीक्षा घ्यायला विरोध आहे. कारण मुलांकडे इंटरनेट आणि मोबाईल नाही, तर अशा वातावरणामध्ये आपण कशा परीक्षा घेणार? हा अन्याय होणार मुलांवर. ही एक गोष्ट. ऑनलाईन परीक्षा तर घेताना तो उपचार ठरणार, ही दुसरी गोष्ट आहे. कारण मुलं ऑनलाईन परीक्षा कशा देतात हे उघड गुपित आहे, त्याच्याविषयी मी तपशिलात जाणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की परीक्षा ऑफलाईनच झाल्या पाहिजे. बचेंगे तो लढेंगे ना. अल देशमुख सर जितका कठोर आग्रह करतायत, सगळी यंत्रणा कामाला लावून, त्याला मला जरा थोडासा हलकासा विरोध करावा या ठिकाणी वाटतो की आधी जगणं की शिकणं, तर आधी जगणं. आणि दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा मला या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवायचा तो असा की जेव्हा 12वी नंतर वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठीचे जे प्रवेश आहेत तिकडे जाताना सीबीएसई बोर्ड काय निर्णय घेत आहे, केंद्रीय पातळीवर कोणते निर्णय होत आहे, केंद्रीय शिक्षण मंत्रालय कोणते निर्णय घेत आहे, त्याच्याशी महाराष्ट्र सरकारला जोडून घेऊन निर्णय घ्यायला लागतील. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपले 12वीची परीक्षा जी आहे तिचे मार्क्स जर पकडणार असतील तर केंद्रीय पातळीवर कोणते निर्णय होत आहेत, आपली मुलं तेव्हा परीक्षा देऊन मार्कशीट त्यांच्या हातात असलं पाहिजे. अन्यथा आपल्या मुलांचं 1 वर्ष मुलं मागे पडतील आणि त्याच्यातून मग मुलं ताणात जातील, मानसिकदृष्ट्या असुरक्षित समजतील स्वतःला. आणि पालकही परीक्षा केंद्रीय दृष्टिकोनातून विचार करत असल्यामुळे तिथं काही गडबडी होऊ नये म्हणून केंद्राशी जोडून निर्णय घ्यायला पाहिजे. आता या घडीला नक्कीच भाऊसाहेब, तुम्ही खरं म्हणजे खूप महत्वाचा मुद्दा मांडला, तो म्हणजे विद्यार्थ्यांची मानसिकता. मुळात 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांवर परीक्षेचा ताण असतो आणि आता कोविड काळात तर हा ताण अधिक आहे, त्यात परीक्षा पुढे ढकलल्या जात आहेत. या सगळ्या विषयांवर तुमच्याशी चर्चा करायची आहे, मात्र इथं वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. तेव्हा सीबीएसईने 10वीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर एसएससीच्या परीक्षांचं काय होणार याविषयी आज रोखोकमध्ये आपण चर्चा करत आहोत. आपल्याबरोबर आहेत अल देशमुख शिक्षण तज्ज्ञ. आपण त्यांच्याशी यावर आणखीन चर्चा करूया. देशमुख सर, जसं तुम्ही म्हणालात की योग्य नियोजन केलं पाहिजे, पण हे झालं आता या वर्षापुरतीचं, पण कोविड परिस्थिती कधी निवळेल हे आपल्याला माहीत नाहीये. त्यामुळे पुढचं वर्ष सुद्धा डोळ्यांसमोर ठेवून कशा पद्धतीनं नियोजन करायला हवं, थोडक्यात सांगाल? नाही, आता पहिलं प्रथम काय, या वर्षीचं आपल्याला उत्तम पद्धतीने कार्यवाही जर आपण केली तर त्याच पद्धतीने आपल्याला पुढच्या वर्षी करता येईल. पण दीर्घकालीन नियोजन करायचं असेल तर आपल्याला आज नाही उद्या इंटरनल इव्हॅल्युएशनचा मार्ग वाढवावा लागेल. शिक्षणामध्ये अंतर्गत मूल्यमापनाला जास्तीत जास्त महत्त्व आहे.
जसं 1ली ते 8वीला आकारिक मूल्यमापन आणि संकलित मूल्यमापन हे 2 स्तर आहेत, तसं आपल्याला 10वी 12वीच्या बाबतीमध्ये आकारिक मूल्यमापनाचे गुण वाढवता येतील आणि संकलित मूल्यमापनाचे गुण कमी करण्यात येतील. हा एक पर्याय आपण करू शकतो. किंवा स्कूल लेवलला कॉलेज लेवललाच या एक्झाम द्यायच्या आणि त्याच्यावर कंट्रोल ठेवायचा आपला. हा आपला जर कंट्रोल स्ट्रॉंग असेल तर स्कूल लेवल कॉलेज लेवलला त्यांचं इव्हॅल्युएशन त्यांना उत्तम पद्धतीने करता येईल. आपल्याला मूल्यमापनाचे वेगवेगळे मार्ग की सगळी परीक्षा लेखीच व्हावी हा जो आपण आग्रह धरतो तो आता कमी केला पाहिजे. काही तुम्हाला संशोधनात्मक प्रकल्प करता येतील का, काही तुम्हाला क्षेत्रभेटीचे अहवाल लिहिता येतील का, काही तुम्हाला स्वतःचे काही विचार मांडता येतील का, नाविन्यपूर्ण उपक्रम करता येतील का. आणि याला प्रत्येकी जर वेटेज दिला आपण तर मग संपूर्ण 100 मार्काची विभागणी 70-80 पद्धतीने या पद्धतीने केली तर 20-25 मार्काची लेखी परीक्षा होऊ शकते आणि वर्षभरही मूल्यमापन होईल ना. असे पर्याय आपल्याला शोधावे लागतील. आज नाही उद्या आपल्याला इकडे जावंच लागेल. न्यू एज्युकेशन पॉलिसी हा विषय खरा म्हणजे खूप मोठा आहे आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडीत आहे. देशमुख सर थांबवते तुम्हाला आणि भाऊसाहेब चासकर तुमच्याकडून अगदी थोडक्यात उत्तर हवंय. विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल, कारण मगाशी तुम्ही मानसिक समुपदेशनाचा मुद्दा मांडलात, अगदी थोडक्यात उत्तर हवंय. हेमाली, मुलं ताणात आहेत, त्रासात आहेत. एकदा काय ते परीक्षेचा निर्णय व्हायला पाहिजे असं मुलांना वाटत आहे. खरंय. आणि म्हणून मला इथे आपल्या माध्यमातून सांगायचं की मुलांचं समुपदेशन हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. म्हणजे ते परीक्षेला जातील तेव्हाही केंद्रावर समुपदेशन हवंय. आता सध्याच्या काळातही शिक्षकांनी, मी सगळ्या शिक्षकांनाही आवाहन करीन की मुलांचं समुपदेशन, पालकांनाही आवाहन करीन की मुलांचं समुपदेशन करायला पाहिजे, त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला पाहिजे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक जाता जाता पर्याय सध्याच्या काळामध्ये जर परीक्षा घ्यायच्याच असतील आणि त्याला पर्यायच नसेल तर एक विषय विद्यार्थ्यांनी निवडावा, एक विषय बोर्डानं सांगावा आणि ते दोन्हीही विषय एकाच दिवशी एकदा यायचं मुलांनी परीक्षा केंद्रावर आणि परीक्षा द्यायची आणि मग सरासरी बोर्डाचा जो नियम आहे सरासरी करून मार्क्स दिला जातो. खरं म्हणजे कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे आणि त्यामुळे मला थांबावं लागतं आहे सर, सॉरी. पण कोरोनाने ज्याप्रमाणे आपल्याला सगळ्यांनाच एका वेगळ्या पद्धतीनं जगायला शिकवलेलं आहे तसंच विद्यार्थ्यांची सुद्धा तो खरोखरच परीक्षा बघतो आहे आणि त्यातच 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा खरोखरच कसोटीचा क्षण आहे. त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन राखणं किंवा त्यांची मानसिक अवस्था जपणं हे संपूर्ण पालकांप्रमाणेच शिक्षक आणि आपल्या सगळ्याच समाजाची आणि सरकारची सुद्धा जबाबदारी आहे आणि योग्य तो निर्णय येणं लवकरात लवकर अपेक्षित आहे. या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. रोखोक या कार्यक्रमात आज इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे